तर चला मित्रांनो, या ठिकाणी अंतिम आठमध्ये संघ पोहोचला. त्यांना सूचना असेल आपण आपल्या या ठिकाणी संघ घेऊन यायचे. थोड्याच वेळात लगेचच या ठिकाणी मात्र बक्षीस वितरण कार्यक्रमाचा समारोह होईल. त्यावेळेस तत्पुरती आपण 8 संघ या ठिकाणी मी पुकारतोय. मुलवड संघ असेल, चिंचोहळ, बेलपाली, मुरुमहटी, शिंदोनी, घोडबारी, हर्सुल आणि चिरापाली. मित्रांनो, या ठिकाणी यायचे लगेचच थोड्याच वेळात मात्र या ठिकाणी तर प्लीज करून कर्णधारांना समोर मी विनंती करेन की आपला संघ या ठिकाणी घेऊन यायचे. त्यावेळेस आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या उपस्थित फायनलच्या दिवशी मात्र या ठिकाणी उपस्थित आहेत प्रमुख पाहुणे. त्यांचे मात्र या ठिकाणी आपण ट्रेडिशनल जे आपली पारंपरिक भाषेमध्ये स्वागत करणे हे मात्र आद्य कर्तव्य आपण समजतोय. तर या ठिकाणी सर्वप्रथम आमच्या प्रमुख पाहुण्यांच्या या ठिकाणी मात्र सन्मानित करण्यात येईल. शेवटचे पुकारतो मित्रांनो, आपण जे अंतिम आठमध्ये संघ पचले त्यांना मात्र पुकारतोय मी. मित्रांनो, आपण आपला संघ समोर घेऊन यायचे. मुलवड संघ, चिंचोहळ, बेलपाली, मुरुमहटी, सिंदोनी, घोडबारी, हर्सुल आणि चिरापाली. मित्रांनो, प्लीज आपण समोर यायचे. या ठिकाणी लगेचच बक्षीस वितरण कार्यक्रम होईल. त्यानंतर आपण पाहतो की प्रमुख पाहुणे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या आपण पाहतो की सर्वप्रथम या ठिकाणी एक सन्मान करणे हे आपण आद्य कर्तव्य समजतो. तर या ठिकाणी सर्वप्रथम आपण सन्मानित करून घ्यायचे आमच्या प्रमुख पाहुण्यांना. त्यानंतर नक्कीच संध्याकाळच्या सत्रात आपण पाहतो की मोहित करपी यांचे देखील आगमन झालेलं आहे. तुमचे देखील खूप खूप आभार आहेत. फायनलच्या मॅच पाहण्यासाठी या ठिकाणी आपण उपस्थिती दाखवली. तर सर्वप्रथम आपण या ठिकाणी प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थित या ठिकाणी मात्र सन्मान करूया. आलो आलो. तर तर लगेचच मित्रांनो, कुठल्याही या ठिकाणी उशीर न करता आपण सर्वप्रथम आपल्या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थित या ठिकाणी मात्र सन्मान करूया. तर जाऊया आपण आपल्या पारंपरिक भाषेमध्ये ट्रेडिशनल पद्धतीमध्ये या ठिकाणी आपण सर्वप्रथम प्रमुख पाहुणे जे आपण समजते त्यांना आदर करतो म्हणजे सन्मान करणे गरजेचे असते. तर यावेळेस मी विनंती करेन तर चला आपण जाऊया या ठिकाणी एक सन्मान करणे आपण मात्र एक आदर करतो समजतो. तर त्याने जाते नाही की दाखवला तुम्हीच सामन्याला जीवनाचा मार्ग, तुमच्याकडे या स्वर्गाचा व्हावा स्वर्ग, तुम्हीच दिला सामन्याला आधार, तुमच्या कर्तृत्वाची यावी धार, टाकीतो मान आम्ही आपले स्वाभिमानाने. यावेळी सन्माननीय श्री रवींद्र भोई साहेब, माजी उपसभापती पंचायत समिती त्र्यंबकेश्वर यांना मी विनंती करेन की आपण टॉस का बॉस त्या प्रेझेंटेशन बॉक्सवर जायचे. मी विनंती करेन सन्माननीय श्री हेमंत भाऊ मवळे यांच्या शुभ हस्ते मात्र त्या ठिकाणी सन्मान चिन्ह, मालाची साल व
फुलाची पाकळी का होईना परंतु त्या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात यावं. मित्रांनो टाळ्या वाजवायच्या आहेत, कंजूसी करू नका. त्याच्यानंतर मात्र नक्कीच यावर्षी देखील ज्यानेच आमच्या कोर कमिटीला मात्र सहकार्य केले, सन्माननीय जयश्रीताई दिलीप तरवारे मॅडम यांचे मिस्टर्स या ठिकाणी उपस्थित आहेत. दिलीप तरवारे सरांना मी विनंती करेन, आपण देखील त्या प्रेझेंटेशन बॉक्सवर जायचे. मी विनंती करेन सन्माननीय श्री केशवभाऊ लांगे आपल्याला विनंती करेन की आपल्या उपस्थित त्या ठिकाणी मात्र सन्मान चिन्ह मानाची चाल देऊन त्यांचे देखील या ठिकाणी सन्मानित करण्यात यावं. अभिनंदन. त्यानंतर मी विनंती करेन सन्माननीय श्री रवींद्र भाऊ चौधरी साहेब सामाजिक कार्यकर्ते यांच्यात देखील आमच्या या गौर कमिटीला नाही नाही का? संजय संजय महाले सरांना मी विनंती करेन आपण देखील प्रेझेंटेशन बॉक्सवर जायचेही तुमच्या देखील या ठिकाणी मात्र सन्मानित करण्यात येईल. त्यानंतर मी विनंती करेन आमचे लाडके सन्माननीय श्री अशोक लांगे साहेब आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील त्या ठिकाणी जायचे प्रेझेंटेशन बॉक्सवर. त्यानंतर नक्कीच नेहमीच सपोर्ट असतोय आमच्या या जेव्हा जेव्हा मात्र ही स्पर्धा भरवली जाते आणि जेव्हा जेव्हा त्यांना विचारले गेले की तुमच्याकडून काय मिळतं नक्कीच त्यांचा होकार असतोय. नाही असे कधी म्हणत नाही परंतु सन्माननीय श्री ज्ञानेश्वर खुताडे साहेब माजी सरपंच खडकहळ आपल्याला देखील विनंती असेल उपस्थित असाल तर आपण प्रेझेंटेशन बॉक्सवर जायचे. त्यानंतर सन्मान्य श्री गजानन बारगजे साहेब संचालक हॉटेल यश महाराज हर्षल संजय भाऊ देशमुख यांनी त्यांच्या या ठिकाणी सन्मान चिन्ह आणि मानाची स्टाल घेऊन मात्र त्या ठिकाणी सन्मान करण्यात येईल आणि ते अनुपस्थित आहेत तर त्या ठिकाणी त्यांचे मात्र सन्मान चिन्ह मात्र आपण घ्यायचे. ओके येस थँक्यू. त्यानंतर मी विनंती करेन सन्मान्य श्री संतोष भाऊ राऊत सरपंच गोलदरी आपण नेहमीच सपोर्ट केला एक बाजूने आपण पाहतो की नक्की चिरापल्ली संघाला देखील सपोर्ट केला चांगलं केलं होतं पण या ठिकाणी चिरापल्ली संघ मात्र अपराजित झाली दुसऱ्या क्रमांक मानकरी ठरलाय जरूर परंतु आपलं देखील या ठिकाणी आमच्या संघर्ष क्रिकेट क्लब हर्षल गौर कमिटीच्या माध्यमातून तुमच्या देखील सन्मान चिन्ह मानाची चाल देऊन या ठिकाणी सन्मान करण्यात येते. अभिनंदन. त्यानंतर मी विनंती करेन आदरणीय सन्माननीय देविदास बोडके साहेब त्र्यंबकराज हॉटेल हर्षल उपस्थित असाल तर आपल्याला प्लीज सर आपण त्या ठिकाणी जायचे. त्यानंतर सन्मान्य श्री नारायण चव्हाण सर आहेत का? सन्मान्य श्री गौरव वाघचोरी साहेब आहेत का? आहेत का? ओके येस मी विनंती करेन सर आपण देखील त्या प्रेझेंटेशन बॉक्सवर जायचे. नेहमीच मात्र देखील सपोर्ट असते आमच्या या संघर्ष क्रिकेट क्लब हर्षल गौर कमिटीला तुमच्या देखील या ठिकाणी मात्र मानाची चाल सन्मान सन्मान चिन्ह या ठिकाणी मात्र सन्मान श्री त्यानंतर मी विनंती करेन सन्मान्य श्री जनार्दन लहारे सर आपल्याला देखील विनंती असेल त्यानंतर मी विनंती करेन मात्र नेहमीच मागच्या वर्षी देखील सपोर्ट केला होता आणि ट्रॉफी सजवणे देखील यावर्षी देखील सौजन्य केले सन्मान्य श्री रवींद्र मवळे सर वन रक्षक त्र्यंबकेश्वर आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील प्रेझेंटेशन बॉक्सवर जायचे. त्यानंतर हेमंत मवळे सर नेहमीच मात्र आमच्या गोर कमिटीला मात्र
त्यानंतर नक्कीच त्यांना कुठली बैलगाडीची शर्यत सांगा, क्रिकेटची मॅच सांगा, कबड्डी सांगा, अशी मात्र त्यांना आवड आहे आणि कुठे पण असू द्या, पेट्रोल टाकायचे आणि जायचे. असे आमचे लाडके माजी सदस्य, ग्रामपंचायत सदस्य सीताराम वळवी साहेब यांचे देखील या ठिकाणी मात्र आम्ही सन्मान करू इच्छितो. तर त्या ठिकाणी त्यांना देखील विनंती असेल, आपण देखील त्या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्सवर जायचे. त्यानंतर मी विनंती करेन सन्माननीय श्री अशोकजी भुसारे सर, आपल्याला देखील विनंती असेल, आपण देखील त्या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्सवर जायचे. त्यानंतर मी विनंती करेन सन्माननीय श्री रवींद्र भाऊ लोळगे साहेब. नेहमीच मात्र टॉस का बॉस मात्र आपण पाहतोय की रवींद्र लोळगे सर नेहमीच आमच्या संघाला मात्र सहकार्य करते. थोडंसं अनफिट असून देखील या फायनलच्या दिवशी मात्र आपण उपस्थिती दाखवली. तुमचे देखील आम्ही या संघर्ष क्रिकेट क्लब हर्सुल गौर कमिटीच्या वतीनं तुमचे देखील या ठिकाणी मानाची शाल सन्मान चिन्ह देऊन त्या ठिकाणी मी विनंती करेन पोपट भाऊ महाले आमचे पत्रकार यांना मी विनंती करेन की आपल्या उपस्थिती मात्र त्या ठिकाणी त्यांचे देखील सन्मान करायचे आहे. अभिनंदन. टॉस का बस. त्यानंतर मी विनंती करेन इंद्रजित साहेब, आपल्याला देखील विनंती असेल. इंद्रजित साहेब, आपल्याला देखील विनंती असेल, आपण देखील प्रेझेंटेशन बॉक्सवर जायचे. त्यानंतर मी विनंती करेन भुजबळ साहेब, आपण देखील वेळेत या ठिकाणी उपस्थिती लावली आणि उपस्थिती लावत असताना तुमचे देखील आम्ही सन्मान करणे आद्य कर्तव्य समजतोय. त्यानंतर आहिरे साहेब, आपल्याला देखील विनंती असेल. तर आहिरे साहेब आपण सोनवणे साहेब, आपल्याला देखील विनंती असेल, आपण देखील त्या ठिकाणी जायचे. तुमच्या देखील त्या ठिकाणी आम्ही सन्मान करणे आद्य कर्तव्य समजतोय. तर त्या ठिकाणी देखील विनंती असेल रोशन भाऊ, आपण मानाची चाल पुष्पगुच्छ देऊन त्यांना देखील सन्मान करण्यात यावं. त्यानंतर पहिल्या दिवसापासून मात्र या ठिकाणी मैदानामध्ये मात्र एक स्टेमिना स्टेमिना राखत मात्र त्या ठिकाणी त्यानंतर एक राहून गेलो होतो. या ठिकाणी परत आपण त्यांना देखील विनंती असेल, इंदाईज साहेब, आपलं देखील आपल्याला देखील विनंती असेल, आपण देखील प्रेझेंटेशन बॉक्सवर जायचे. आपण देखील या ठिकाणी मी मानाची चाल व फुलाची पाकळी का होईना, परंतु या ठिकाणी तुमचे देखील आम्ही सन्मान करण्यात करतोय समजतोय. अभिनंदन. त्यानंतर आपण पाहतो की पहिल्या दिवसापासून या प्रतियोगितेमध्ये मात्र त्यांनी अ, एक 17 स्पॉट्स शिवायनी दरवर्षीप्रमाणे या हर्सुलच्या मैदानात मात्र दाखल होते आणि त्यांचे देखील स्वागत करणे आमच्या आद्य कर्तव्य समजते. तर मी विनंती करेन 17 स्पॉट्स या चॅनेलचे मालिक सन्माननीय श्री अर्जुनजी कदम सर, आपल्याला देखील विनंती असेल, या ठिकाणी आपण शानदार असं प्रेक्षेपण पाहायला मिळालं आहे पहिल्या दिवसापासून आणि शेवटच्या दिवसापर्यंत आपल्याला चांगलंसं प्रेक्षेपण दाखवले गेले. तुमचे देखील या ठिकाणी एक सन्मान चिन्ह
मानाची शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे देखील या ठिकाणी सन्मानित करण्यात यावं असं मी विनंती करेन प्रसन्न भाऊ. त्यानंतर या मैदानामध्ये मात्र पहिल्या दिवसापासून पंचांच्या भूमिकेत मात्र उन्हातान्हात मात्र एक अष्टमिमा राखत या ठिकाणी मात्र पंचगिरी गेली. असे आमचे दोन्ही पंच दौलतजी गुलुम सर आणि भरतजी भुसारे सर. तर एक अजूनही आपण या ठिकाणी मात्र व्यक्ती राहून गेली आपण त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान करू इच्छितो. मी विनंती करेन रविभाऊ तरवारे. आपल्याला विनंती असेल आपण देखील प्रेझेंटेशन बॉक्सवर जायचे. रविभाऊ तरवारे आपण त्या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्सवर जायचे. विजय भरत भाऊ आपण थांबायचे थोडंसं. तर मी परत या ठिकाणी भरत भाऊ आणि दौलत भाऊ आपल्या दोघांना विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्सवर जायचं आहे. कारण आपली जी या ठिकाणी ट्रॉफी आहे तिथं तिथे या ठिकाणी त्याने देवी कारण आम्ही विसरून गेलो होतो या ठिकाणी तिथं देखील द्यायची आहे. पंचांची ट्रॉफी आहे कारण सलग 9 दिवस या ठिकाणी आपण पंचांच्या भूमिकेत मात्र एक कार्य केलं आणि संध्याकाळच्या सत्रापर्यंत या ठिकाणी अचूक आपण निर्णय दिलेत. प्रत्येकात तुमच्या या ठिकाणी मी आमच्या संघर्ष क्रिकेट क्लब हर्सुल गौरकपला विनंती करीन आपण त्यांच्या या दोन्ही पंचांना आता आपली त्या आपल्या सुपस्थित मात्र त्या ठिकाणी ट्रॉफी द्यायची आहे. त्यानंतर बऱ्याचशा ठिकाणी या ठिकाणी पण पहिल्या दिवशी नव्हतं परंतु दुसऱ्या दिवसापासून मात्र त्या ठिकाणी समालोचनाची कमी होता आणि काशीनाथ सरांनी फोन केला की गणेश भाऊ कुठे आहे मी आलो. दोनवाडीची स्पर्धा संपून या ठिकाणी लगेच आलोय. त्यानंतर भले का होईना परंतु एक समालोचनचं काम केलंय. तर समालोचक देखील या ठिकाणी मी विनंती करेन आमच्या संघर्ष क्रिकेट क्लब हर्सल वर्कमेंटच्या वतीने गणेश घाटाळ आपण देखील प्रेझेंटेशन बॉक्सवर जायचे. तर जाऊया आपण मित्रांनो या ठिकाणी आपण या प्रतियोगितेमध्ये आपण बघितलं होतं की मॅन ऑफ द सिरीज त्यानंतर बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन मॅन ऑफ द सिरीज बेस्ट फिल्डर हे आपण वैयक्तिक बक्षीस प्राइज ठेवलं गेलं होतं.
तर या पुऱ्या प्रतियोगितेमध्ये मात्र त्यांनी एक रनामन र रनामध्ये जर बघितले तर नक्कीच त्या ठिकाणी शानदार फलंदाजी देखील केली होती. बऱ्याचशा त्यांनी फॉर्मॅटमध्ये एक चांगलं योगदान दिलं होतं आणि योगदान देत असताना मॅन ऑफ द सीरीजसाठी मात्र मॅन ऑफ द मॅचसाठी मात्र कुलर ठेवली होती. तर फायनलच्या सामन्यामध्ये त्या फलंदाजीने मात्र एक शानदार फलंदाजी केली आणि शानदार फलंदाजी करत असताना आपल्या संघाला विजय मिळवून दिला आहे. तर जाऊया आपण मॅन ऑफ द मॅच कडे. कारण फायनलच्या सामन्यामध्ये जो मॅन ऑफ द मॅच हा विनर ठरला आहे. मी मी विनंती करेन भुजबळ साहेब आपण त्या ठिकाणी जायचं आहे. तर मॅन ऑफ द मॅचचा मात्र या ठिकाणी कुलर असेल. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी असेल मिस्टर रवी मॅन फ्रॉम सिंधोनी. काही कमालची फटकेबाजी पाहायला मिळाली होती. वाकून चुकून देखील स्पर्धेच्या दिशेने फटके खेळले होते आणि वन साइड सामना अवघ्या 8 विकेटने तो सामना जिंकला आणि फायनलच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा विनर ठरला आहे. रवी अभिनंदन असेल. मागच्या वर्षी आपण पाहतो की नागलवाडी संघाचा सुनील फसाळे ठरला होता. यावेळेस मात्र सिंधोनी संघाचा हा बॅटर्स आपल्याला पाहायला मिळेल. अभिनंदन असेल सिंधोनी सिंग. त्यानंतर त्यानंतर या पुढे प्रतियोगितेमध्ये मात्र एक गोलंदाजी मार्फत बघायला गेलं तर शानदार गोलंदाजी केली होती. लगातार विकेट देखील पाडल्या होत्या आणि विकेट पाडत असताना जर बघायला तर या प्रतियोगितेमध्ये एक एक त्यांनी मात्र वर्चस्व गाजवलं, कायम दबदबा ठेवला. बेस्ट बॉलर म्हणून त्यांची निवड केली या प्रतियोगितेमध्ये. 14 विकेट आणि 14 विकेट पुढे सिरीजमध्ये जर बघितलं गेलं तर मात्र तो एक पहिल्या क्रमांकावर होता पॉईंटमध्ये देखील. तर तो परत एकदा मी विनंती करेन सोनवणे सर आपल्या हस्ते मात्र त्या ठिकाणी शूज असतील बेस्ट बॉलरसाठी. ते मात्र त्या ठिकाणी आपल्या शुभस्ते मात्र देण्यात यावं. त्यानंतर या पुढे प्रतियोगितेमध्ये मात्र काय नक्कीच टी शर्ट भिजवला होता, कपाळाला घाम धारा फुटल्या होत्या आणि नक्कीच एक मात्र बॅट्समन ज्यांनी मात्र आपल्या संघाचा पूर्णपणे जबाबदारी घेतली होती आणि मात्र त्यांनी नक्कीच त्यांच्या फॅशला बघितलं गेलं तर वन साइड पॉझिटिव्ह थिंकिंग पाहायला मिळतोय. असं मात्र एक लोता एक बॅट्समन आपल्याला पाहायला पाहायला मिळतो या पुढे प्रतियोगितेमध्ये. तर मित्रांनो कोण असेल तर पाहणे योग्य ठरेल की या ठिकाणी बेस्ट बॅट्समनचा अवॉर्ड जातोय मिस्टर मधुकर 134 रन चिंचोहॉल टीम. बघायला योग्य ठरेल की या मैदानात 107 देखील धावा बनवल्या गेल्या होत्या. परंतु तो संघ बाहेर बाद झाला होता. त्यानंतर मी इंडाईत इंडाईत साहेबांना विनंती करेन आपल्या सोबत मात्र त्या ठिकाणी बेस्ट बॅट्समनच्या ते मात्र बॅट ठेवली होती. या ठिकाणी मात्र बॅट या ठिकाणी प्रदान करण्यात येते. अभिनंदन. त्यानंतर त्यानंतर जाऊया आपण या प्रतियोगितेमधील मॅन ऑफ द सिरीज. तर बघणे योग्य ठरेल की मॅन ऑफ द सिरीजमध्ये आपण पाहतो की बरेचसे फलंदाजांनी अर्धशतक झळकावले. बरेचसे फलंदाज मात्र या ठिकाणी सफल देखील झालेत. परंतु या ठिकाणी बघेल तर मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला आहे नचिकेत गंड 138 रन मॅन फ्रॉम घोडबारी टीम. ना तेव्हा साठी फुलते परंतु तेव्हा गोलंदाज मात्र विचार करतोय की आपण 6 चेंडू कोणत्या पद्धतीने टाकावं. फलंदाज हा मात्र एक बॉलमध्ये देखील आउट होऊन जातोय. तर 5 षटकार देखील मारतोय. परंतु यालाच क्रिकेट व महत्व म्हणतात. खिलाडूती पाहायला मिळते. अभिनंदन असेल नचिकेत गौंड. खिलाडूती राखणे महत्वाचे असते. त्यानंतर आपण पाहतोय त्यानंतर बेस्ट फिल्डर वाह काय कमालचा एक सेन्सिबल कॅच पाहायला मिळाला होता विकेटच्या पाठीमागे. एक समयला आपण पाहतो की विकेट पासून सुटला होता परंतु एफर्ट लावून एक सेन्सिबल कॅच पकडला आणि एक दर्शनीय प्रेक्षकांना देखील तो कॅच आवडला. तर तो बेस्ट फिल्डरचा अवॉर्ड जातोय मिस्टर सूरज गुरव सर घोडबारी टीम. कमालचा आपण पाहतो की शानदार सेन्सिबल कॅच पकडला होता. काय जीवाची पर्वा न करता बिलकुल शानदार एफर्ट. मी विनंती करेन जनार्दन लहरे आणि गणेश कुनजे यांना मी विनंती करेन की आपल्या सोबत मात्र त्या ठिकाणी त्या बेस्ट फिल्डरला मात्र कॅप आणि टी शर्ट त्या ठिकाणी आपण तुमच्या सोबत मात्र देण्यात यावं.
इथं कोणीच नसल्या कारण मी विनंती करेन समाधान खेळुडकर सर रायगड पोलीस आपण आपल्या उपस्थित मात्र त्या ठिकाणी ते मात्र कॅप आणि टी शर्ट द्यायचे. उत्कृष्ट असं आपल्याला सेन्सेबल कॅच देखील पाहायला मिळाला होता आणि लाजवाब खूबसूरत कॅच देखील पाहायला मिळाला होता. अभिनंदन फॉडबारी टीम. त्यानंतर जाऊया आपण जे सर्वांचे लक्ष आहे की चॅम्पियन ट्रॉफी तर नक्कीच या ठिकाणी सिंधुरी संघ झालाय. परंतु आपण जाऊया जे 64 मधून अंतिम 8 मध्ये प्रवेश करत असताना मात्र नक्कीच प्रयत्न केले मित्रांनो. कष्ट केले, तुम्ही मेहनत केली. परंतु सांगितले जाते क्रिकेटमध्ये एक संघ जिंकणार, एक संघ हरणार. तर 8व्या क्रमांकावरती मात्र जो विराजमान संघ राहिलाय तो मात्र मुरुमटी संघ. आपण नाराज होऊ नका मित्रांनो. आपण या समोर मी करणार आहे आणि आपल्या संघाला देखील विनंती करेन की आपण समोर यायचे आहे. त्या ठिकाणी मुरुमटी संघ 8व्या क्रमांकावरती मात्र विराजमान राहिलाय. अभिनंदन. मी विनंती करेन त्या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्सवर जायचे. त्यावेळेस ट्रॉफी आणि 8वे क्रमांकाचे जे आपले धनादेश आहेत त्या ठिकाणी मात्र देण्यात येईल. 8वे जर बघितलं गेलं तर पारितोषिक देवीदास बोडके सर असतील, त्र्यंबकराज हॉटेल हर्षल त्या ठिकाणी उपस्थित नाही आहेत. परंतु त्यांच्या स्थानी आपण त्यावेळेस रायगड पोलीस मिस्टर समाधान खेळुडकर सर यांच्या सोबत मात्र 8व्या क्रमांकाचं या ठिकाणी पारितोषिक दिले जाते आणि 8व्या क्रमांकावर मात्र पारितोषिक देत असताना मुरुमट्टी हा संघ या ठिकाणी मात्र डिकीच पहिल्यांदाच मात्र 8व्या क्रमांकावर मात्र विराजमान राहिलाय. अभिनंदन असेल मुरुमट्टी हा संघ. तुमचे देखील खूप खूप आभार आहे. तर यावेळेस मात्र आपण पाहतो की 7व्या क्रमांकावर त्यांनी मात्र डिकीच्या पहिल्याच दिवशी मात्र दबदबा कायम ठेवला होता. परंतु मात्र आजच्या दिवशी थोडीशी निराशाजनक कामगिरी देखील पाहायला मिळाली. तर 7व्या क्रमांकावरती मात्र विराजमान संघ राहिलाय मुलवड संघ. मुलवड संघ आपण प्रेझेंटेशन बॉक्सवर यायचे मी विनंती करेन. सन्माननीय संतोष राऊत साहेब सरपंच कोलदरी आपण आपल्या उपस्थित त्या ठिकाणी मात्र 7व्या क्रमांकाची ट्रॉफी तसेच धनादेश मात्र आपण आपल्या हस्ते मात्र द्यायचे. अभिनंदन असेल मुलवड संघ. नाराज होऊ नका कारण आपण प्रत्येक ठिकाणी YouTube लाईव्हच्या माध्यमातून खेळण्यासाठी जातोय. एक संघ हरतोय. प्रत्येक ठिकाणी आपणच जिंकू असे तर क्रिकेट नसते मित्रांनो. परंतु अंतिम टप्प्यात मध्ये प्रवेश करताना आपण 7व्या क्रमांकावर या ठिकाणी विराजमान राहिलात. अभिनंदन मुलवड संघ. आणि त्यानंतर 6व्या क्रमांकावरती सकाळच्या सत्रात आपण पाहिलं होतं सामना सुरेख पाहायला मिळाला होता. काही चुरशीची लढत करायामोर दोनाचे 4 हात करावे लागले होते. परंतु अखेरकार हाती निराशा लागली आणि निराशा लागत असताना अखेरकार तो सामना जिंकला होता. तो मात्र राजपुरी चिरापल्ली या संघाला परंतु 6व्या क्रमांकावरती मात्र विराजमान राहावं लागतंय. यावेळेस बेलपाली या संघाला तर बेलपाली संघ आपण या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्सवर यायचे. मी विनंती करेन सन्माननीय श्री गजानन बारगजे साहेब असतील तर आपल्याला विनंती असेल सर आपण या ठिकाणी यायचे. गजानन बारगजे साहेब संचालक हॉटेल यश महाराज हर्षल खरंच या ठिकाणी मात्र त्यांचे आगमन होताना पाहायला मिळते. अभिनंदन सर. भले वेळ का होईना परंतु यावेळेस आपण संध्याकाळी क्षेत्रात बक्षीस वितरण समारोह होताना या ठिकाणी आपली उपस्थिती लाभते. अभिनंदन असेल गजानन बारगजे साहेब संचालक हॉटेल यश महाराज हर्षल यांना मी विनंती करेन की आपण त्या ठिकाणी आपण 6व्या क्रमांकाचे जे पारितोषिक आहे आणि ट्रॉफी आहे ती मात्र त्या ठिकाणी तुमच्या उपस्थिती मात्र देण्यात यावं. अभिनंदन. तेलपाली संघ प्रयत्न केला होता. विनायक यांची जर विकेट केली कदाचित नसती तर त्या ठिकाणी आपल्याला कदाचित अलग चित्र पाहायला मिळालं असतं. अभिनंदन विनायक सर तुमच्या संघाला देखील बेस्ट ऑफ लक. त्यानंतर जाऊया आपण जो 5व्या क्रमांकावरती या ठिकाणी मात्र संघ विराजमान राहिलाय. तो मात्र तर 5व्या क्रमांकावरती मात्र विराजमान संघ झालाय घोडबारी संघ. नक्कीच कमालचा एफर्ट आपण शानदार बॉलिंग केली, शानदार फिल्डिंग केली. पण मित्रांनो कधी-कधी आपण चांगली खेळून देखील अपयश येते. तर 5व्या क्रमांकावरती या ठिकाणी
विराजमान संघ राहिलाय तो घोडबारी संघ. अभिनंदन असेल घोडबारी संघ. आपण या ठिकाणी मी विनंती करेन आमचे पत्रकार पोपट भाऊ महाले, कारण या ठिकाणी ज्ञानेश्वर खुताडी साहेब माजी सरपंच खडकहळ या ठिकाणी उपस्थित नसल्या कारणाने पत्रकार आमचे पोपट भाऊ महाले यांच्या उपस्थिती मात्र त्या ठिकाणी 5व्या क्रमांकावर धनादेश व ट्रॉफी देण्यात येते. अभिनंदन असेल यावेळेस घोडबारी टीम. त्यानंतर 4 वर्षानंतर त्यांना प्रतीक्षा बघावी लागली होती, वाट पाहावी लागली होती आणि 4 वर्षानंतर 4 वर्षानंतर मात्र पहिली वार यावेळेस संघर्ष क्रिकेट क्लब हर्सुल ज्या मैदानात आपल्या घरच्या मैदानात मात्र आपण पाहू शकाल की संघर्ष हर्सुल या संघ मात्र 4थ्या क्रमांकाचा मात्र मानकरी ठरतोय. मी विनंती करेन अशोक भाऊ आपण 4 वर्षानंतर आपण पाहतोय की या ठिकाणी 4थ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय संघर्ष हर्सुल संघ. अभिनंदन असेल कारण प्रयत्न केला आणि प्रयत्न करत असताना अखेरकार या ठिकाणी यश मिळाले. त्यानंतर अतितटीच्या चुरशीच्या लढतीत चिंचोहळ या संघाने मात्र देखील दमखम दाखवला होता. शानदार फटकेबाजी देखील पाहायला मिळाली होती. परंतु अखेरकार त्यांच्या देखील हाताला निराशा लागली. तर 3ऱ्या क्रमांकावरती या ठिकाणी मात्र विराजमान संघ झालाय तो मात्र चिंचोहळ संघ. आपल्याला विनंती असेल आपला स्कॉट घेऊन प्रेझेंटेशन बॉक्सवर जायचे. मी विनंती करेन आमचे माजी ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय श्री सीताराम वळवी साहेब आणि संजू संजय महाले सरांना देखील मी विनंती करेन आपण त्या ठिकाणी जायचे. आपल्या 3ऱ्या क्रमांकाची जी ट्रॉफी आहे आणि धनादेश आहे ते मात्र माजी ग्रामपंचायत सदस्य सीताराम वळवी साहेब आणि संजू महाले सर यांच्या उपस्थितीत मात्र त्या ठिकाणी ट्रॉफी धनादेश मात्र तुमच्या उपस्थितीत मात्र देण्यात यावं. अभिनंदन चिंचोहळ संघ. त्यानंतर एक उम्मीद होती की जेव्हा मात्र निकीच रात्री देखील मेसेज बघितले होते की एक अंतिम सामन्यामध्ये विन संघ कोणता ठरेल, प्रथम क्रमांक कोणी घेईल. परंतु मित्रित क्रिकेट हा एक अनिश्चितचा खेळ आहे, कधीही पलटवार होऊ शकते. पण त्यावेळेस मात्र प्रयत्न भरपूर केला होता तिरापल्ली या संघाने देखील. परंतु मात्र हाती निराशा लागली. प्रत्येक स्वप्न तुटले आणि तुटत असताना 2ऱ्या क्रमांकाचा मानकरी संघ ठरलाय मिस्टर राजपरी चिरापाली संघ. कारण विनंती असेल मित्रांनो आपण नाराज होऊ नका, यायचे आपला स्कॉट घेऊन. त्यावेळेस विनंती असेल पॅडी सर पॅडी भाऊ आपण देखील यायचे प्रेझेंटेशन बॉक्स समोर. मी विनंती करेन सन्माननीय श्री दिलीप तरवारे साहेब सामाजिक कार्यकर्ते आणि हेमंत मोवळे सर महाराष्ट्र पोलीस नाशिक. आपल्याला विनंती असेल आपल्या सुपस्थित मात्र त्या ठिकाणी 2ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक त्या ठिकाणी तुमच्या सुपस्थित मात्र देण्यात यावं. अभिनंदन असेल चिरापाली संघ. आणि क्रिकेटमध्ये आपण पाहतो की प्रत्येक वेळेस क्रिकेटमध्ये हार जीत तर असते. तर यावेळेस प्रयत्न करा पुढच्या वर्षी प्रत्येकदा यश येईलच. कारण प्रत्येक वेळी आपण जिंकू शकतो तर क्रिकेट नसते मित्रांनो. त्यावेळेस वेल प्लेड चांगला खेळ दाखवलाय, वेल कमबॅक देखील केलाय. टार्गेट देखील छोटंसं ठेवलं होतं तरी देखील शेवटच्या क्षणापर्यंत आपण प्रयत्न केला होता. तर त्यावेळेस मात्र उपविजेता राहावं लागते तर आपल्या या संघाला. तर जाऊया आपण पहिली दफा एक नवीन चॅम्पियन पाहायला मिळतो या 2025-26च्या सत्रामध्ये. तरी मात्र मागच्या वर्षी आपण पाहतो की गुजरातमधून बघितलं तर एक दिलतरी हा संघ देखील 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला होता. परंतु आपल्याला यावर्षी नवीन चॅम्पियन पाहायला मिळालाय. तर प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय यावेळेस दादरानगर मधून आलेला संघ चिंतोने. आपल्याला विनंती असेल आपण देखील आपला स्कॉट घेऊन टॉस का बॉस या ठिकाणी जायचे आहे प्रेझेंटेशन बॉक्सवर. मी विनंती करेन सन्माननीय श्री रवींद्र भोये साहेब माजी उपसभापती पंचायत समिती त्रिपेक्षवर आणि रवींद्र मवळे सर वनरक्षक त्रिपेक्षवर. आपल्याला विनंती असेल आपल्या सुपस्थित मात्र त्या ठिकाणी पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक प्रदान करण्यात यावं. अभिनंदन असेल सिंधोनी संघ. आपण चांगला कमबॅक केलाय. चांगले मात्र खेळाडू ते दाखवत असताना कुठल्याही प्रकारे या ठिकाणी भांडण तटा झगडा पाहायला मिळाला नाही आणि ही स्पर्धा मात्र सुरळीत पद्धतीने पार पडली. पार पडत असताना झगडा वादविवाद काही आपल्याला पाहायला मिळाले नाही आणि शानदार ऑर्गनाईज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं.
तर 8 संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपल्या मित्रांनो, आपण कर्णधारांनी चषक घेऊन यायचे आणि आपले जे प्रमुख पाहुणे आहेत त्यांच्यासाठी मात्र आपल्याला एक सेल्फी घ्यायची आहे, फोटो काढायचे आहे. तर कर्णधारांना विनंती असेल आपण यायचे आहे प्लीज करून चषक घेऊन यायचे आणि आपल्या प्रमुख पाहुण्याच्या उपस्थित या ठिकाणी मात्र एक फोटो सेल्फी घ्यायची. आणि मित्रांनो असे प्रसंग वेळोवेळी येत नसतात. यावेळेस अटी कर्णधारांना जे अंतिम 8 मध्ये संघ पोहोचले आहेत त्यांना विनंती असेल मित्रांनो या ठिकाणी आपण चषक घेऊन यायचे. सर्व कर्णधारांनी आपलं चषक ट्रॉफी घेऊन यायचे या ठिकाणी लगेचच. कारण या ठिकाणी फोटोशूट होईल आणि फोटोशूट केल्यानंतर आपण जाऊ शकतोय. लाईनत राहायचे प्रथम क्रमांक, दुसरा क्रमांक, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा, 8वा असं लाईनअप मध्ये राहायचे. चला पॅडी भाऊ आपण यायचे लगेचच सेल्फी काढू शकताय लगेचच यायचे. हॅलो, 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 हॅलो. आज माझ्या क्रिकेट प्रेमी सगळ्या क्रिकेट शौकीकांना मला अत्यंत सांगावेसे आनंद वाटतो की चक्रोशीतील आणि माझ्या हर्सूल नगरीतील सगळ्या 64 टीमांना एक माझा आग्रहाची विनंती आहे की तुम्ही माझ्या हर्सूल शहरामध्ये हर्सूल नगरीमध्ये या क्रिकेट टीममध्ये सहभागी घेतल्याबद्दल त्यासाठी तुम्हाला मी हार्दिक स्वागत करतो. आणि आज माझ्या या क्रिकेट शौकी आणि क्रिकेट प्रेमी यासाठी मला एवढं सांगावेसे वाटतं की आज या भागामध्ये पूर्वी काही अ, आपल्या भागामध्ये आपल्याला क्रिकेटची कल्पना नव्हती आणि आपल्या मैत्रीची जाणीव नव्हती आणि ह्या भागामध्ये काय करावं आणि काही नाही करावं ह्या भागाची कल्पना नव्हती. आज या क्रिकेट शौकीकांनी सगळ्या भागामध्ये क्रिकेट प्रेम म्हणजे काय आहे, क्रिकेट वेड म्हणजे काय आहे आणि क्रिकेट म्हणजे सगळ्यांचा संघर्ष आहे आणि क्रिकेट मध्ये सगळ्यांचा वेळ आहे आणि क्रिकेट मध्ये सगळ्यांचा प्रेम आहे. ह्या माध्यमातून सगळ्यांना क्रिकेटचा वेळ दाखवून दिलेला आहे. आज माझ्या या सर्व नागरिकांना पुन्हा कळवू इच्छितो का हर्सूल भागातील आणि हर्सूल शहरातील माझ्या या काशीनाथजी भाऊ वळवी सरपंचांनी इथं जी उपक्रम राबवलेला आणि इथं जो क्रिकेटचा गेम राबवलेला त्याबद्दल मी तुमचा सगळ्यांचा आभार आणि तुमच्या सगळ्यांची मनस्वी आणि पहिल्या प्रथम आपल्या भागामध्ये क्रिकेट हा पहिला खेळ नव्हता आणि योगायोग गुजरात कुठं होतं, महाराष्ट्र कुठं होतं आणि